हो आम्ही सकाळी इथं चहा प्यायला आलो, आमची पिशवी राहिली का हो इथं? त्याला मी नाही बघितली ती. नको सोन्या टेन्शन घेऊ. जरी पैसे गेला असलं ना तरी गावठी आल आणि ती देणार म्हणजे देणार. तू टेन्शन घेऊ नकोस. आपण कुणाचं वाईटच केलेलं नाही तर आपलं कसं वाईट होईल. तरी याला सांगितलं होतं गाय ऐकू नको म्हणून. गेलं, गाय बी गेली आणि पैसे बी गेलं. मी काय माझ्यासाठी विकली होती गाय? उद्या बँकेचा हप्ता आहे म्हणून विकली होती ना मी गाय. सोन्या अरे नको जावेस. अहो ते विशाल पवारचं घर कुठं आहे हो? का हो, काय काम काढलं विशालकडे? अहो काय नाही, बँकेत नाही आलं, ते आमचे मॅनेजर साहेब आहेत. बर बर, हे काय हीच आहे विशालचं घर. राजा रात्रभर झाले झोप नाही मला. ज्याचं पैसे ते देऊन टाकू बाबा. अरे मला पण झोप नाही रात्रभर. कुणाचे त्याचे पैसे देऊन टाकू दे, गोट्या मामा बरोबर म्हणलेला. कुणाची तळतळ नको आपल्या मागे लागाय. मग काय अरे गाणं कसला तळतळाट घेतोय. अरे काल पैसे नाव गावलं त्याचाच विषय चाललाय. अरे तुम्हाला गावले तू. हा आम्हाला जावले ते पैसे. तुला माहिती होती कुणाचे? मला माहिती ती कोणाचे आहेत. चला आपण जाऊ. कोणी आहे का घरात? हा कोण? विशाल पवारच ना तुम्ही? हा बोला, काय काम होतं? अहो बँकेत नाही आलो आम्ही. बँकेत ना आलाय का? बर साहेब, थोडे दिवस वाढवून दिले असतं बरं झालं असतं. थोडी पैशाची अडचण होती. बँकेच्या नियमाप्रमाणे तुमच्या कर्जाची मुदत संपलेली आहे, त्यामुळे तुम्हाला व्याजासहित सर्व रक्कम आजच्याच भरावीच लागेल. होय छबू, कशाला कुणाच्या हातापाया पडतोय? या बँकेवाल्यांना काय कळणार आहे आपल्या शेतकऱ्यांचं दुःख? हे घे तुझं पैसे आणि टाक कर्ज भरून. कशाला तू हजार आमच्या मागे?